धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात भामेरपैकी साल्टेक येथील सौर प्लांटसाठी कंपनीनं घेतलेली जमीन ही महसूल का वन विभागाची असा प्रश्न जनतेला पडला असून या मागचे गौड बंगाल काय असा सवाल उपस्थित होतो आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की साक्री तालुक्यातील भामेरपैकी साल्टेक या ठिकाणी बहुतांश जमीन व महसूल वन विभागाच्या मालकीच्या आहेत। पूर्वी इंग्रजांच्या काळी पिंपळनेर तालुका होता। तसेच भारतीय वन कायदा 1927 नुसार साक्री व पिंपळनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जमिनी या रिझर्व्ह फॉरेस्ट आहेत। असं असताना देखील सौर ऊर्जा कंपनीला या जमिनी दिल्यास कशा असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर व कृष्णा निकम यांनी महसूल व वन विभागाच्या प्रशासनाला विचारणा केली आहे। वन संवर्धन कायदा 1980 हा दिनांक 25/10/1980 रोजी संपूर्ण भारतात लागू करण्यात आलाय। त्यातील कलम 2(1) तरतुदीनुसार रिझर्व्ह फॉरेस्ट आणि कास्ट बी रिझर्व्ह झालेल्या सर्व वन व वन संज्ञा जमीनांना दिलेल्या प्रयोजनासाठी वापरण्यात यावी। जर दुसऱ्या प्रयोजनाकरता वापरण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची आणि सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणं अनिवार्य असताना बेकायदेशीरपणे सौर कंपनीला वन व वन संज्ञा जमिनी दिलेलं प्रयोजन सोडून दुसऱ्या प्रयोजनासाठी वापरास परवानगी देणाऱ्या महसूल व वन अधिकाऱ्यांनी घटनाबाह्य सराईत संघटित गुन्हेगारीचं गैरकृत्य केल्याचं दिसून येते। भारतीय पडीत जमीन विकास बोर्डाची स्थापना सन 1975 मध्ये झाली, परंतु पडीत जमीन कॅटलॉग सन 1950 पासून दर 5 वर्षांनी प्रसिद्ध करण्यात आलेले सदर कॅटलॉगमध्ये झुडपे, जंगल, डोंगर, नोंदणीकृत वने व पाचर फॉरेस्ट, राखीव वन जमीन, गायरान, परंपॉक व इतर समाविष्ट करण्यात आलेले आहेत। त्या सर्व जमिनी वन या व्याख्यात मोडतात। सर्वोच्च न्यायालयानं टी.एन. गेदा वर्मन समता विरुद्ध आंध्र प्रदेश व अशोक कुमार शर्मा या प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार वन या शब्दाची व्याख्या सुस्पष्ट व व्याप्ती कायम केलेली असताना या महसूल व वन विभागाच्या जमिनी सौर कंपनीनं खरेदी विक्री कशा केल्या ते कायदेशीर पुराव्यानिशी तक्रार वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाखल करून चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर व कृष्णा निकम करणार आहेत। झुंजार क्रांती न्यूज ब्युरो, धुळे।